नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ ग्रामसेवक भरती 2024च्या आधारित 30 प्रश्न मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत। आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी या चॅनलवर घेऊन येत राहतो, ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि चला मित्रांनो, आता या व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, ग्रामपंचायत ही कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन केली जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी, पंचायत राज कायदा या कायद्याअंतर्गत ग्रामपंचायत ही स्थापन केली जाते। प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र पंचायत राज दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, 24 एप्रिल रोजी पंचायत राज दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 3 आहे, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, 5 वर्षाचा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ असतो। प्रश्न क्रमांक 4 आहे, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे सी, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक 5 आहे, ग्रामसभा कोणाच्या अध्यक्षतेखाली भरते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी, सरपंचच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा ही भरते। प्रश्न क्रमांक 6 आहे, ग्रामसभेचा किमान किती कोरम असतात? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे बी। प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, 3 स्तरांची पंचायत राज व्यवस्था आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, पंचायत समिती कोणत्या स्तरावर असते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी, पंचायत समिती ही तालुका स्तरावर असते। प्रश्न क्रमांक 9 आहे, जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण असतो? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे बी, अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक 10 आहे, ग्रामसेवकाची नियुक्ती कोण करते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे बी, ग्रामसेवकाची नियुक्ती ही जिल्हा परिषद करते। प्रश्न क्रमांक 11 आहे, ग्रामपंचायतीचे खाते कोण सांभाळतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचे खाते सांभाळतो। प्रश्न क्रमांक 12 आहे, ग्रामनिधीचा उपयोग कशासाठी होतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी, ग्रामविकास कामांसाठी ग्रामनिधीचा उपयोग केला जातो। प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्र पंचायत राज कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी, 1961 रोजी महाराष्ट्र पंचायत राज कायदा लागू झाला। प्रश्न क्रमांक 14 आहे, ग्रामसेवक कोणत्या विभागाशी संबंधित असतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, ग्रामीण विकास या विभागाशी संबंधित असतो। प्रश्न क्रमांक 15 आहे, ग्रामसभेचे सदस्य कोण असतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, गावातील सर्व मतदार हे ग्रामसभेचे सदस्य असतात। प्रश्न क्रमांक 16 आहे, ग्रामपंचायतीचा कर कोण वसूल करतो? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे बी, ग्रामसेवक वसूल करतो। प्रश्न क्रमांक 17 आहे, ग्रामपंचायत निवडणूक कोण आयोजित करते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे सी, निवडणूक आयोग हे ग्रामपंचायतीचे निवडणूक आयोजित करते। प्रश्न क्रमांक 18 आहे, सरपंचांची निवड कशी होते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे सी, ग्रामपंचायतच्या सदस्यातून सरपंचाची निवड होते। प्रश्न क्रमांक 19 आहे, ग्रामसेवकाचे मुख्य काम कोणते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे डी, वरील सर्व, कर वसुली, विकास योजना राबवणे, नोंदी ठेवणे हे वरील सर्वच आहे। प्रश्न क्रमांक 20 आहेत, ग्रामपंचायतीची बैठक किमान किती वेळा घ्यावी लागते? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी, 2 महिन्यातून 1 वेळा ग्रामपंचायतीची बैठक घ्यावी लागते। प्रश्न क्रमांक 21 आहे, 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, 1992 साली 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली। प्रश्न क्रमांक 22 आहे, ग्रामपंचायतीचा शिक्का कोणाकडे असतो? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, ग्रामपंचायतीचा शिक्का
ग्रामसेवकाकडे असतो. प्रश्न क्रमांक 23 आहे, ग्रामसभेचा निर्णय कोणावर बंधनकारक असतो? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए, ग्रामपंचायतवर बंधनकारक असतो. प्रश्न क्रमांक 24 आहे, ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत कोणते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 25 आहे, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 26 आहे, ग्रामपंचायतीची लेखापरीक्षा कोण करते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, महालेखापाल हे करते. प्रश्न क्रमांक 27 आहे, ग्रामपंचायत कोणत्या विभागाच्या अंतर्गत येते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी, ग्रामीण विकास या विभागाच्या अंतर्गत येते. प्रश्न क्रमांक 28 आहे, ग्रामसेवकाचा वरिष्ठ अधिकारी कोण असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे बी, गट विकास अधिकारी हा ग्रामसेवकाचा वरिष्ठ अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 29 आहेत, ग्रामपंचायतीचा ठराव कोण नोंदवतो? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा ठराव नोंदवतो. प्रश्न क्रमांक 30 आहेत, ग्रामसेवक भरती कोणत्या संवर्गात येते? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी, जिल्हा सेवा या संवर्गात येते.